आजच्या काळात पोटाशी संबंधित तक्रारी खूप मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामध्ये पोटात गॅसेस होणे, पोट फुगल्यासारखे वाटणे, सतत ढेकर येणे किंवा वारंवार खालून गॅस जाणे या समस्या अनेकांना भेडसावत आहेत. काही लोकांना पोटात नेहमी काहीतरी अडकून राहिल्यासारखी भावना होत राहते, तर काहींना जेवणानंतर लगेचच अस्वस्थ वाटू लागते. होय मित्रांनो, ही समस्या सुरुवातीला साधी वाटत असली तरी दीर्घकाळ चालू राहिल्यास ती दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम करू शकते. मानवी शरीरातील पचन प्रक्रिया ही एक नैसर्गिक आणि सतत चालणारी प्रक्रिया आहे. हे बघा, आपण जे अन्न खातो ते पचत असताना पोटातील जीवाणू त्या अन्नावर प्रक्रिया करतात. ह्या प्रक्रियेदरम्यान काही वायू तयार होतात. नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, हायड्रोजन आणि मिथेन यासारखे वायू पचन प्रक्रियेचा एक भाग आहेत. त्यामुळे जेवणानंतर ढेकर येणे किंवा काही वेळाने गॅस पास होणे हे पूर्णपणे नैसर्गिक आहे. नीट लक्ष द्या. साधारणतः प्रत्येक व्यक्तीच्या पोटात ठराविक प्रमाणात म्हणजेच 100 ते 200 मिली इतकी गॅसेस तयार होत असतात. परंतु बघा मित्रांनो, जेव्हा हे गॅसेस जास्त प्रमाणात तयार होऊ लागतात किंवा तयार झालेले गॅसेस योग्य वेळी बाहेर न जाता पोटातच साठून राहतात, तेव्हा पोट फुगण्याची, वेदना होण्याची आणि अस्वस्थतेची समस्या निर्माण होते. काही लोकांमध्ये पोटाची संवेदनशीलता जास्त वाढलेली असते. अशा वेळी गॅसेस प्रमाण कमी असले तरी त्रास जास्त जाणवतो. होय मित्रांनो, हा प्रकार IBS असलेल्या रुग्णांमध्ये अधिक प्रमाणात आढळतो. हे बघा, पोटात गॅसेस वाढण्यामागचे बहुतांशी आपल्या जीवनशैलीतील चुकाच कारणीभूत असतात. भूक नसतानाही सतत काही ना काही खाणे, वेळेवर जेवण न करणे, खूप उशिरा जेवण करणे, जड, तेलकट व मसालेदार पदार्थाचे वारंवार सेवन करणे यामुळे पचनशक्ती हळूहळू कमजोर होते. तसेच मैद्याचे पदार्थ, बेकरीचे पदार्थ, फास्ट फूड आणि जास्त गोड पदार्थ यांचा अतिरेक पचनसंस्थेवर ताण निर्माण करतो. नीट लक्ष देऊन पहा. राजमा, छोले, बेसन यासारखी कडधान्ये जास्त प्रमाणात खाल्ल्यासही गॅसेसचा त्रास वाढतो. याशिवाय नॉनव्हेजचे जास्त सेवन, व्यायामाचा अभाव आणि लघवी किंवा संडास अडवून ठेवण्याची सवय यांचाही पचनावर विपरीत परिणाम होतो. आयुर्वेद या समस्येकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो. बघा मित्रांनो, आयुर्वेदानुसार पोटात गॅसेस वाढणे म्हणजे वात आणि कफ दोष असंतुलित झालेले असतात. यामागील मूळ कारण म्हणजे पचनशक्ती मंदावलेली असते. जेव्हा अन्न नीट पचत नाही तेव्हा अर्धवट पचन होते आणि त्यातून गॅसेस तयार होतात. होय मित्रांनो, म्हणूनच आयुर्वेदामध्ये पोटातील गॅसेस कमी करण्यासाठी सर्वप्रथम पचनशक्ती सुधारण्यावर भर दिला जातो. हे बघा, पोटातील गॅसेस कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय उपयुक्त ठरू शकतात. जिरं, धने आणि बडीशेप यांची पूड करून त्याचे पाणी उकळून नियमितपणे प्यायल्यास पचन सुधारण्यास मदत होते. जेवणात थोडेसे तूप आणि चिमूटभर हिंग घेतल्यास वात दोष कमी होण्यास सहाय्य मिळते. नीट लक्ष द्या. पुदिना, कोथिंबीर आणि कढीपत्ता यांचा समावेश असलेली सौम्य चटणी पचनासाठी फायदेशीर ठरते. घरचे ताजे ताक पिणे, पोटाला गरम शेक देणे, तसेच रात्री झोपताना नाभीत तूप किंवा एरंडेल तेल लावून हलकी मालिश करणे हे उपायही उपयोगी ठरतात. यासोबतच होय मित्रांनो, नियमित व्यायाम करणे अत्यंत आवश्यक आहे. दररोज किमान 30 ते 45 मिनिटे चालणे, पवनमुक्तासन, भुजंगासन आणि सूर्यनमस्कार यासारखी योगासने केल्यास पंचसंस्थेची कार्यक्षमता वाढते आणि पोटातील अडकलेला गॅसेस बाहेर पडण्यास मदत होते. जर बघा मित्रांनो, पोटात गॅसेस होण्याचा त्रास अनेक वर्षापासून चालू असेल आणि घरगुती उपायांनी अपेक्षित फरक पडत नसेल तर आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. काही वेळा औषध उपचार किंवा पंचकर्मातील बस्ती उपचार प्रभावी आणि दीर्घकालीन लाभ देतात. एकूणच नीट लक्ष द्या.
पोटात गॅसेस होण्याची समस्या दुर्लक्षित करण्यासारखी नाही. योग्य आहार, योग्य जीवनशैली, नियमित व्यायाम आणि गरजेनुसार उपचार घेतल्यास पचनशक्ती सुधारते आणि हा त्रास निश्चितच कमी होऊ शकतो. होय मित्रांनो, निरोगी पचनसंस्था हे चांगल्या आरोग्याचे महत्त्वाचे आधारस्तंभ आहे. हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे.